एकटं आयुष्य जगण्यासाठी नोकरीची गरज भासल्याने हजारो महिलांना काम देण्याचे आश्वासन देऊन तब्बल 8,000हून अधिक महिलांकडून सुमारे 12 कोटी रुपये फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक करून पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी करत मंगळवारी फसवणुकीचे बळी ठरलेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले. ಆಸೆ ಬಿದ್ದಿದ್ರು ಸರ್. ಮತ್ತ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಈಗ 2-3 ಅಡೆ ಆಗಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಂತಾನೆ ಇದು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಪರಿಚಯ ಆಗಿದ್ರಿ ಸರ್. ಮತ್ತ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ರ, ಅವಾಗ ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೆ 200 ರೂಪಾಯಿ ತಗೋತಿದ್ರಿ ಅವ್ನ ಎಲ್ಲಾರ ಕಡೆಯಿಂದಾರೆ. ಈಗ 5,000 ಮ್ಯಾಲ ಬಂದಾಗಿತ್ರಿ. 5,000 ಮ್ಯಾಲ ಬಂದಾದ್ರ ಏನ್ ಮಾಡುದಂತ ಎಲ್ಲಾರ್ಗು ವಿಚಾರ ಬಿದ್ದೈತ್ರಿ. ಇದ್ರ ಮ್ಯಾಲ ಏನಾರ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ನಾವ್ ಎಲ್ಲಾರು ಬರ್ಬೇಕಂತ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರು ಈಗ ಬಂದ ನಾವ್ ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಸರ್. ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದೇವ್ರಿ, ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಈಗ ಎಲ್ಲಾರು ನಮ್ಮ ಅಂಬೇಡಿ ಊರಾಗ 120 ಐಡಿಯಾ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್. ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನಮ್ಮ ಈಗ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮ್ಯಾಲ ಹೋದಾರ ಸರ್. ಕಡೆ ಸುಮ್ರಿ ನಿಮಗ 3,000 ರೂಪಾಯಿ ಪಗಾರ ಕೊಡ್ತೇವಂತ ನಮ್ ಕಡೆಯಿಂದ ಮೋಸ ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ರಿ. 2 ಸಲ ಕೊಟ್ಟಾರ ಸರ್. ಒಮ್ಮೆ 2 ತಿಂಗಳು ಕೊಟ್ಟಾನ್ರಿ, ಒಮ್ಮೆ ಕೊಟ್ಟಿ. ಈಗ ನಾವು ಹೊಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಸರ್ 8 ದಿವ್ಸ ಕೊಟ್ಟಾನ್ರಿ ಅವ. 2 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿಲ್ರಿ ಪಗಾರಾಗಿನಾಗ್ರಿ. ಮತ್ತ ಮೊನ್ನೆ ಕಲಬುರ್ಗಿ ರೋಡ್ಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಇಟ್ಟಿರಿ ಸರ್ ಅವ್ರ. ನಾವೆಲ್ಲಾರು ಹೋದ್ರಿ, ಅಲ್ಲಿ 200 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡ ನಮ್ಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ. ಮತ್ತ ಬರೀ ನಿಮಗೆ ಎಬ್ಬಿನ ಕಡೆ ನಾವು ಕೊಡ್ತೇವ ಅಲ್ಲಿ. ಮತ್ತ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮಾಡಿದಾರೆ ಸರ್. ಅವ್ನ ಹೆಸರ ಏನಂತ ಒಂದ್ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟಾನು, ಒಂದು ಹೆಸರು ಬೇರೆ ಕೊಟ್ಟಾನ. ಇವ್ರಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಹಾಕಿದವನಂತ್ರಿ, ಇವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾರ ಇಲ್ಲಂದ್ರು ಒಂದು 10,000 ಮಟ್ಟ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ. ಅಂದ್ರೆ ಇದೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ 2 ಸಲ ಕೊಟ್ಟಾನ ಸರ್. ಆಸೆ ಮಾಡೇ ಪೇಮೆಂಟ್ ಕೊಡತಾನಂತ ಮತ್ 10 ಐಡಿಯಾ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟಾರ ಸರ್. ಏನ್ ಸಿಕ್ಕೇಳ್ರಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರ ನೋಡ್ರಿ ಸರ್. ಫೋನ್ ಮಾಡಿ ಸಿಕ್ಕೇಳ್ರಿ ಅವ ಸರ್. ಮಲ್ಲವ್ವ ರವಿ ಜಗನ್ನಾಥ. महाराष्ट्रातील सोलापूर येथील दादासाहेब कोळेकर या व्यक्तीने स्वतःचे नाव अजय पाटील असे सांगून महिलांना घरी बसून काम करून पगार मिळेल असे सांगत फसवणूक केली. त्याने एकूण 12 कोटी रुपये गोळा करून फरार झाल्याचे निवेदनात नमूद केले. फेब्रुवारी महिन्यापासून एक महाराष्ट्राचा इसम या ठिकाणी बेळगाव शहरामध्ये बेळगाव परिसरामध्ये येतो आणि एक डीएम ग्रुप महिला गृह उद्योग समूह बेळगाव म्हणून एक टीम तयार करतो नुसतं महिलांची. आणि या महिलांना फसविण्याचं षडयंत्र या ठिकाणी झालेलं दिसतं. तो या महिलांना एक ठिकाणी जमवून यांना काम देतो हे असं आमिष दाखवून त्यांना करोडो रुपयाची लूट आज या महिलांची त्यांना केलेली आहे. या महिला ग्रुप उद्योग समूहामध्ये या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंग, मेणबत्ती पॅकिंग, चॉकलेट पॅकिंग, पापड पॅकिंग, धूप पॅकिंग, भडंग पॅकिंग, काजू पॅकिंग, मसाला पॅकिंग, टिकली पॅकिंग आणि कापूर पॅकिंग असं एक आयडी या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. आणि ही आयडी तयार करण्यासाठी प्रत्येक महिलेकडनं 2,500 रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. आणि महिला या ठिकाणी फसायचं कारण एकच की या ठिकाणी तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील आणि ताबडतोब तुमचे 2,500 रुपये जमा होतील आणि तुम्ही चेंजच्या माध्यमातून असं हे काम करा असं महिलांना आमिष दाखवलं गेलं. आणि आज या बेळगाव परिसरातील बेळगाव शहर आणि आपल्या ग्रामांतर मधील कमीत कमी 8,000 महिलांना आज या ठिकाणी त्या माणसानं फसवून तो आज पळून गेलेला आहे. आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती आता केसेस दर्ज करणार आहोत. आता या ठिकाणी आम्ही डीसी सरांना आज निवेदन देणार. डीसी सरांना भेटल्यानंतर आपण कमिशनर सरांना पण भेटणार आहोत आणि कमिशनर सरांना भेटून प्रत्येक गावातील प्रत्येक एरियामधील ज्या महिलांना त्यांनी फसवलेलं आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती केसेस रजिस्टर करणार. आमचं डिमांड एकच आहे की हा बाबासाहेब कोळेकर म्हणून जो हा व्यक्ती आहे हा त्याचा ऍड्रेस सांगलीचा येतोय. काल नाही परवा आम्ही विचार केला असता पंढरपूरचा आहे म्हणून सांगितले, आता सांगलीचा ऍड्रेस येतोय. तर आम्ही अशी आमची एक डिमांड आहे की त्याची प्रॉपर्टी जप्त करून या आमच्या महिला ज्या ठिकाणी महिलांना फसवलेला आहे या माझ्या महिलांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांनी जे दिलेले जे पैसे आहेत
हे पैसे त्यांना वापस करावे, ही मागणी आम्ही DC सरांकडे आणि पोलीस कमिशनरांकडे मागणार आहोत. सुमारे 8,000हून अधिक महिलांकडून पैसे वसूल करून फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव.